नमस्कार. कथामृत या चॅनल मध्ये मी भाग्यश्री आपलं खूप खूप स्वागत करते. आणि आजचा विषय आहे की सत्पुरुषांची संगती. सत्पुरुषांची संगती ही खरोखरच कल्याणकारकच असते. ती आपलं कल्याण करतेच. म्हणून संत संगतीने आणि त्यांच्या दर्शनाने आपल्या मनावर पवित्र संस्कार आणि परिणाम होतात आणि आपले आचार विचार सुधारतात. मनुष्य परमार्थाला लागतो आणि हळूहळू चित्त शुद्ध होते आणि आत्मज्ञान संपन्न होऊन जीव सर्व बंधनातून मुक्त होतो. तर मंडळींनो, संत संगत ही खूप महत्वाची आहे बघा. तुम्हाला एक कथा सांगते. एक माणूस अत्यंत व्यसनी होता आणि त्याला अफूची नशा करण्याची सवय होती आणि त्या सवयीमुळे तो पक्का व्यसनी बनलेला होता. एका वेळी पाव तोळा, अर्धा तोळा अफू तो घ्यायचा. आणि एक दिवस त्याच्या घरी त्याच्या दैवयोगानं एक सत्पुरुष उतरले आणि 3-4 दिवसांचा मुक्कामही त्याच्या घरी झाला. आणि त्यामुळे त्या सत्पुरुषांच्या लक्षात आलं की ह्याला व्यसन आहे अफूचं. हे दुर्व्यसनाची कल्पना त्यांना आली आणि त्यांना खूप वाईट वाटलं. पण आता अफू खाऊ नका आणि ते वाईट आहे असं वगैरे सांगून काहीच उपयोग नव्हता. कारण बघा तुम्ही, व्यसनी माणसाला जर आपण शहाणपण काहीतरी शिकवायला गेलो ना तर तो आपल्यालाच मूर्खात काढतो. त्यामुळं थोडस त्याच्या कलानं, कारण ही संत लोक जी असतात त्यांच्याही लक्षात येतं की असं याला शहाणपण काही शिकवून उपयोग नाही. तर या महाराजांच्याही तसं लक्षात आलं आणि त्याला लक्षात आलं, त्याला कळलं की महाराजांना कळलंय आपली हे दुर्व्यसनाबद्दल. तो थोडा लाजला आणि आता हे महाराज आपल्याला काहीतरी उपदेश करणार हे त्याच्या लक्षात आलं. आणि तो आधीच म्हणाला, महाराज याबद्दल तुम्ही मला काही सांगण्याची तसदी घेऊ नका, दुसरं काही बोला, माझ्या व्यसनाविषयी तुम्ही काही बोलू नका. महाराज म्हणाले, अहो त्याबद्दलच तुम्हाला सांगणार आहे. अफू तशी काही वाईट नाहीये बरं का, पण ना तुमचं थोडं चुकतंय. कारण व्यसन सुद्धा माणसानं बिनचूक नियमानं करावं. आम्ही संत लोक सगळ्यांना भगवंताचं नाम न चुकता एका वेळेला असं घ्या आणि नामस्मरण करत जा, चुकवायचं नाही असंच सांगतो. आणि तुम्हालाही सांगतो, व्यसन काही वाईट नाहीये, पण तुम्ही बिनचूक नियमानं ते करा. तुम्ही अफू घेता, पण कधी जास्त घेता तर कधी कमी घेता आणि कधी घेतच नाही, तेव्हा हे उपयोगाचं नाही. तुम्ही अगदी पाहिजे तेवढी अफू खात जा, अगदी कुशाल, पण ती रोज नियमाने आणि कमी खाल. म्हणून मी सांगतोय तुम्हाला हे की आठवणीनं खा आणि वजन करून खा. कमी जास्त नको, त्याचं रोज वजन करा. त्या माणसाला वाटले, अरे वा, महाराज असावेत तर असं, नाहीतर बाकीचे लोक गाढव लेखाचे. जो येतो तो म्हणतो अफू सोडा, अफू सोडा, मी काय यांच्या बापाचं खातो. महाराज मात्र खूप छान माणूस आहे असे म्हणून तो खुश झाला. महाराजांनी त्याला ताबडतोब एक छोटा काटा आणि अर्धा तोळा वजन आणायला सांगितलं. त्यानेही ते ताबडतोब आणले. महाराज म्हणाले, तुम्हाला प्रत्येक वेळी अर्धा तोळा लागतो का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, पण हे वजन नको हा, कारण माणसाने आपलेच खावे, पण झाकून खावे. तेव्हा एक खडूचा खडा आणा बरं, एक खडूची कांडी आणा. त्याने एक खडूचा तुकडा आणला. साधू महाराजांनी अर्धा तोळा वजनाबरोबर खडूचा तुकडा वजन करून घेतला आणि सांगितलं, आता हे वजन नको हा, कुणाला उगीच संशय येईल ते ठेवून द्या आणि या खडूने वजन करून रोज अफू खात जा बरं का. आणि ना आठवणीसाठी भिंतीवर एक रेषा ओढीत जा, म्हणजे तुम्ही खाण्याचे विसरणार नाही. एवढा माझा उपदेश घ्या असे सांगून ते महाराज निघून गेले. त्याप्रमाणे तो माणूस नित्य नेमाने त्या खडूच्या जे काही कांडी होती त्यानं अफू वजन करून खायला लागला आणि रेग ओढून ठेवू लागला. पण रोज एक रेग ओढल्यामुळे झालं काय, खडू नकळत थोडा झिजू लागला आणि त्याचे तितके वजनही नकळत कमी होऊ लागले. अर्थात होणार,
काही दिवसांनी खडू झिजून झिजून संपला आणि तशी त्याची अप्पूची रोज नकळत जी तल्लप यायची त्याला, ते त्याचं व्यसन होतं, ते रोज नकळत कमी 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 होऊन अखेर खडू संपला आणि त्याचं अफूचं व्यसनही संपलं. तर मंडळीनो, ही संतांची संगत ही आपल्या कल्याण करणारीच असते आपलं. म्हणून नेहमीच जसं दू आलं ना, दुःख, दुर्वचन, दुर्योधन, दुःशासन, सगळं दू म्हटलं ना की वाईट आहे. म्हणून दू पासून आपण दूर राहायचं. हा, तर संतांची संगत करायची आहे, नेहमी त्यांची वचन ऐकायचे आहेत आणि ते पाळायचा प्रयत्न करायचा आहे. तर मंडळींनो, मी आज इथंच थांबते आणि आपण परत पुढच्या भागामध्ये भेटूया. तोपर्यंत राम राम, धन्यवाद.